हॅलो, माझं नाव ओजस पाठक. मी सध्या 12वीत शिकतो आणि 3 ते 4 वर्षांपूर्वी म्हणजे 8वीत असल्यापासनं मी माझ्या शाळेतल्या 7-8 मित्रांना एकत्र करून एक छोटासा गट सुरू केला होता आणि त्याला आम्ही इको फोर्स असं नाव दिलं होतं. आणि माझ्या घराच्या मागच्या टेकडीवर जाऊन आम्ही तिकडे स्थानिक लोकांनी केलेला अविघटनशील कचरा हा साफ करून रिसायकलिंगला द्यायचं काम करायचो. हे काम असं आमचं 3-4 वर्ष चालू असल्यामुळे अशा प्रकारची कामं छोट्या मोठ्या प्रमाणात केल्याने तिकडच्या वातावरणावर आणि निसर्गावर कसा परिणाम होतो हे पाहण्याचा आम्हाला बराच अनुभव आहे. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणचा कचरा जेव्हा आपण उचलतो तेव्हा आधी तिकडे काहीच नसतं आणि 2-4 महिन्यांनी अचानक तिकडे नवीन गवत किंवा नवीन वनस्पती उगवून दिसायला सुरुवात होते. त्यामुळे या कामाचं महत्त्व मला पूर्ण माहिती आहे. आणि माझ्या मैत्रिणीने गार्गीने जेव्हा काही दिवसांपूर्वी मला सांगितलं की अशा प्रकारचं काम तिला पण करायचं आहे, तेव्हा मी लगेच उठून या ड्राईव्हला आलो आणि आज इथे इको फोर्स मधली सुद्धा 2-3 जण उपस्थित आहेत. धन्यवाद. नमस्कार, मी आयुष सदावर्ते. 2 दिवसांपूर्वी गार्गीने मला फोन करून सांगितलं की असं एक इनिशिएटिव्ह आपण घेतोय, त्याच्यामध्ये पुण्याच्या नदीपात्रामध्ये कचरा साफ करणार आहे. तर माझ्या लक्षात आलं की पुण्यामध्ये जो कचरा खूप प्रमाणात होतोय, त्या टेकड्यांवर कचरा आहे, सगळ्या रस्त्यांपाशी कचरा आहे, तर तो साफ करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलो ॲज अ व्हॉलंटियर म्हणून आणि सगळ्यांनी मिळून आम्ही कचरा साफ केला सगळा. आणि लक्षात आलं की अशा ड्राईव्ह सारख्या केल्या पाहिजेत, अजून लोकांनी जॉईन व्हायला पाहिजे. आणि म्हणून सगळ्या ऑडियन्सला हीच विनंती की सगळ्यांनी जॉईन केलं पाहिजे. थँक्यू. मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.